तुझ मागण ते देवा तुझ मागण ते देवा
तुझ मागण येते देवा आम्हा तुझे चरण सेवा आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनन घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी महायुग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिकाय धातु महेंद्रा तमागत तिष्ठे तमानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता आता मज साई तुझ मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा महत्वाचा मागणी प्रकरणातील हा अभंग आहे. अखंड हरिनाम सप्ताह गणेश उत्सव निमित्त श्री क्षेत्र हुल्ल्याळ या गावामध्ये बरेच दिवसापासून हा चालत आलेला उत्सव. त्याच्यामध्ये आजची कीर्तनाची सेवा म्हणजे 7व्या दिवसाची सेवा म्हणजे मागणी प्रकरणातील अभंग असते आणि माझ्याकडे ते समजा सेवा म्हणजे आले आहे. गुणीजन गायक आहेत दत्ता कदम लातूर, इकडे बालाजी आपले आंध्रातले, माधव इकडे आचोल्याचे, गावकरी इकडे टाळकरी माळकरी इकडे सगळे समजा की आपले मनोहर महाराजच्या नेतृत्वाखाली चालत आले हे सप्ताह. तुमच्या सगळ्याच्या सहाय्यतेनं सगळ्याच्या प्रेरणेनं सगळ्याच्या समजा की प्रेमानं हा उत्सव चालत आले आणि त्या उत्सवाची सेवा म्हणजे माझ्याकडे 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि 7व्या दिवसाची सेवा म्हणून तर भगवान परमात्माला काहीतरी त्या दिवशी मागायचं असते. याचं विको कमी करा, आवाज क्लिअर याच्यावर करा, जरा आवाज क्लिअर येऊ द्या. 7व्या दिवसाची सेवा म्हणल्यापरी भगवान परमात्मापाशी काहीतरी मागायचं असते. त्या मागणी प्रकरणातील हा अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की देवापाशी काय मागावं हे तुकाराम महाराजाला माहीत होतं
आपण 7 दिवस देवाची सेवा केलो. कोणी भजन केलं, कोणी कीर्तन केलं, कोणी काही, कोणी तनाने, कोणी मनाने, कोणी धनाने, काही काही केलो. मग 7 दिवसाचा सप्ताह संपूर्ण झाल्यापरी भगवान परमात्माला घरला जाते वेळेस काय मागून घ्यावं? तुकाराम महाराजाला माहित होतं. तुकाराम महाराज संतांकडनं शिकलेले होते. मग तुकोबारा या अभंगामध्ये समजा की भगवान परमात्माला मागतात की देवा, जरी आम्ही तुमची कितीही सेवा केलो, तुम्ही किती बी जरी आम्हाला देतो म्हणलो, तर आम्हाला दुसरं तुमच्यापाशी काही मागायचं नाही. जर देतोच म्हणता देवा, आम्ही केलेली सेवा तुम्हाला पावनच आहे, तुम्ही जर देतोच असं तुम्हाला वाटतंय, तर आम्हाला दुसरं काही बी देऊ नका. आम्ही तुम्हाला मागतो की देवा, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. भगवान परमात्माला या अभंगामध्ये फक्त 3 वस्तू देवाला मागितल्या, तर 3 वस्तू देतो म्हणलं तर मी नको म्हणल्या. तर पहिले तुम्ही देतो म्हणलं तर आम्हा तुझी चरण सेवा, एक तर चरणाची सेवा द्या. दुसऱ्याच्या पलाट तुम्ही प्रसन्न होऊन देतोच म्हणता देवा, संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. एक तर तुमच्या चरणाची सेवा, दुसरं तर संताची संगती. भगवान म्हणतात तुकोबा, चरणाची सेवा घेतलो, संताची संगती घेतलो, ह्याच्या पलाड काही मागताव का? देवा, याच्या पलाड तुम्ही देतोच म्हणताव, तर तुमच्या चरणाची सेवा, संताची संगती, अनेक तुमचं नामचिंतन द्या. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. ह्याच्या पलाड जर समजा की या नाम तुमच्या चरणाच्या सेवेला, संताच्या संगतीला, नामाच्या चिंतनाला, ह्या तिन्हीला सोडून तू जर आन नेघो देशी तरी काय काय रिद्धी देतो म्हणलं तरी बी नको, सिद्धी देतो म्हणलं तरी बी नको, मोक्ष देतो म्हणलं तरी बी नको, असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. टाळी वाजवा सगळ्यांना, भजन करा. विठ्ठला विठ्ठल. मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा, आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. भगवान परमात्मा तुकाराम महाराजच्या भक्तीला पाहून प्रसन्न झाले. तुकोबा, मी तुमच्या भक्तीला पाहून प्रसन्न आहो, तुम्ही जे मागतो मी ते देण्यासाठी तयार आहो, काय मागू वाटलं ते तुम्हाला मागा. तुकाराम महाराजांनी भगवंताची सेवा करावं, पंढरीरायापाशी गेले की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, काही मागू नये, दर्शन घेऊन वापस फिरावं. देवाला वाटतं तर तुकोबाराच्या भक्तीचं वझं माझ्यावर झालं. एखाद्या साधकाने भगवान परमात्माची भक्ती करायला सुरुवात केली
जर देवाला काही जर मागना गेले तर देवाला त्याचं वज होते म्हणे. तुकाराम महाराजांनी प्रत्येक वेळा जावं, दर्शन घ्यावं, वापिस फिरावं. देवाला वाटत तुकोबा कवा तरी मागतील मला, कवाच मागणे. देवाला वज व्हायला सुरुवात केलं. जेव्हा जेव्हा महाराजांनी देवाच्या दर्शनाला येतात तेव्हा तेव्हा समजा की तुकोबारा आल्यात म्हणजे आपले भगवान परमात्मा असं खाली मान घालत होते. देव म्हणतात तुकोबा तुम्हाला काय मागू वाटत ते मागा. मी तुम्हाला खरं सांगतो मायबाप, भगवंताची भक्ती जीवाने किती वेळ करावं. आपलं गाराणं देवाला सांगणे आणि देवापाशी कधी बी काही मागू नये. का मागणे म्हणता असाल तुम्ही, का सांगणे म्हणता असाल. आम्ही किती रडला लाव, आम्ही किती हसला त्या भगवान परमात्माला सगळंच कळते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. मग आम्ही हसर लाव किती, रडला लाव किती, हे देवाला माहित राहतंय. मग आम्ही सांगणं हे काय कामाचं आहे उगा अंदाजा. जरी आम्ही सांगितलो भगवान परमात्मा आमचा ऐकतो का, ऐकणार बी नाही. जरी काही मागितलं तर देव देतोय का, देणार बी नाही. मग सांगितलं तेही ऐकना, मागितलं तेही देना. मग सांगणं आणि मागणं हे आमचं चुकीचं व्यवहार आहे. आणि एक सांगू, कुण्या तरी भक्ताने भगवान परमात्माची भक्ती करून देवापाशी काही मागितलं तर देव देईना, आणि मागना गेलं की दिल्याशिवाय राहिला. तुकाराम महाराज बार बार जाते वेळेस देवाचं दर्शन करावं, देवाने समजा की खाली मुंडकं घालावं. एक वेळा देवाला असं वाटलं काहीतरी द्यावं. तिरप्या नजरेनं भगवान परमात्मा तुकोबारायाकडे बघत होते. तुकोबा म्हणत्या देवा मी किती एक वेळ आलो, तुम्ही खाली मान घालतो, तो आज थोडी वाकडी करून का बघलं हो. तुकाराम महाराज तुम्ही आतापर्यंत सेवा करला, तुम्ही काही केलं तरी मला तुम्ही मागणा गेला, काहीतरी मागताव काय की म्हणून म्हणला. देवा आम्हाला तुम्हाला काहीच मागायचं नाही. देवाची सेवा करून मागणा गेलं तर भगवान परमात्मा काय करते माहित आहे का, मागितलं तर देईना, आणि मागणा गेलं तर आम्हाला जे पाहिजे ते दिल्याशिवाय चिंतिले रोक. परमात्माला हृदयामध्ये साठवून घेऊन भगवान परमात्माची सेवा करतो, आणि सेवा करून देवाचं दर्शन करत असताना देवापाशी काही मागणं गेलं तर या भक्ताला काय लागते, किंवा त्या भक्ताने ज्याचं चिंतन करते तो परमात्मा समजा की चिंतिले रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवूनिया काही न मागती. कुणाचं जीव आणि भाव देवाच्या पायावर ठेवून ज्यानं मागना
त्या भक्ताला भगवान परमात्मा पुरिल्याशिवाय राहीना. ज्याला मागत जातय, मागत मागत मरून जाईल, पण भगवान परमात्मा त्याला काहीही विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराला चांगलं माहित होतं भगवान परमात्मा किती जर माग म्हणले तर तुकोबारा काहीच मागत नव्हते. एक याद ठेवा, कीर्तन हे ऐकण्यासाठी नाही, कीर्तन हे आचरण आणण्यासाठी आहे. असं किती कीर्तन ऐकलो, काही बदलला गेलं तर ऐकण्यामध्ये काही फायदा नाही त्याचा. आजपासून देवापाशी काही मागायचं नाही, देवाला काही सांगायचंच नाही. काय मागायची जरूरत आहे आम्हाला? अरे लेकराला काय लागतंय हे लेकराला त्याची चिंता कितीही नाही. लेकराला काय लागते हे चिंता त्या आईला राहते. तसं आम्ही त्याचं चिंतन करणं, त्याची भक्ती करणे आमचं काम आहे. काय लागते ते पुरीनं भगवान परमात्मा तुझी चिंता भगवान परमात्माची भक्ती करणं आमचं काम आहे, आमची चिंता करणं हे परमेश्वराचं काम आहे. म्हणून देवापाशी आम्ही तुम्ही फक्त चिंतन करावं, त्यांची सेवा करावं, देवाला काही सांगायचं नाही, देवापाशी काही मागायचंच नाही. कदाचित मागितलो, समजा एखाद्या भक्ताने चांगली भक्ती केला, भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न झाले, कदाचित सेवा केला, तप केला, देव प्रसन्न झाले, देव त्यांना मागितलं ते दिले. जे आपण मागितलं ते भगवान परमात्मा देतो, त्याच्यामध्ये सुख होईना, त्याच्यामध्ये काय होते? दुःख होते. तुम्हाला उगा कळायचे सांग ना. आमच्या तुमच्या भक्तासारखं समजा आमच्यावर एक भक्ताने काय केला, भगवान परमात्म्याची सेवा केला, देव प्रसन्न झाले, वरमब्रूही काय मागतोस मागून घे. देवा मी खूप तुमची सेवा केलो, खूप तुमची सेवा केलो, मला दे, द्या काहीतरी. तू काय मागतोस ते देतो. काय नाही देवा, थोडे मी वेडा बागडा असल्याने सारखे हाव, आणि मला एक मागितलं की नंतर आठवण येते दुसरं मागायचं होतं वाटते, नंतर आठवण येते तिसरं मागायचं होतं वाटते, असं मला 2-3 वर द्या. ठीक आहे, तथा असतो. देव प्रसन्न, 3 वर का? होय, तथा असतो. देवाने 3 वर दिले. खूप आनंद झाला, देवाचं दर्शन घेतला, देव अदृश्य झाले, घरला गेला. बघ मी भगवंताची भक्ती केलो, देवापाशी सेवा करून काही मागून घेतलो, मी मागितलं ते देव दिला मला. काय मागितलं? काय नाही म्हणलं, 3 वर दिल्यात, काय करून घेऊ वाटलं ते घ्यायचं 3 वरानं. मग काय करू? पहिले त्यानं विचार केला. देवाने समजा की आता 3 वर दिल्या, तर 3 वर दिल्यापरी आता काय कमी नाही, जे म्हणतं ते समजा. घर सोन्याचं म्हणजे सोन्याचं होतंय, बँकच जर आपलं घर हो म्हटलं तरी होतंय. घर जरी सोन्याचं झालं, घर भरून जर पैसे बी जर किती बी झाले, पण घरात शोभायची आणि माणसं पाहिजे की. त्याच्याकरता तू माझी मालकीन म्हणून पहिल्या वराने आपण असं करतो, तू एकदम सगळ्यात सुंदर व्हावं असं मागून घेत म्हणला. देवाला म्हणला, देवा तू माझ्यावर प्रसन्न होय, प्रसन्न. मग पहिल्या वराने माझी बायको समजा लक्ष्मी सारखी सुंदर करा म्हणल्या तवाच्या तवा सुंदर झाली तिनं. आता दुसरे 2 वर समजा की आठवण करून ठेवत होता, काय मागत काय मागत. आता गावामध्ये फिरत असताना रे फलाण्याची सखू किती सुंदर झाली, किती सुंदर झाली, किती सुंदर झाली म्हणले. त्याच्यामध्ये काही गुंड लोक काय केले, तिला हरण करून घेऊन गेले. आता ह्यानं समजा की परेशान झाला, बायको माझी गेली, वर आहेत पण बायको निघून गेली, मी कसं करू आता. गावातल्या लोकांना म्हणला, मला असं असं झाले हो, कोणी मदत करताव का? अरे बेकुबा, देव प्रसन्न झाले तसं कशाला म्हणूस, दुसरं काय मागायचं तुस तू. त्यानं म्हणलं, आता गावचे लोक कोणी मदत करणार. तर देवाला म्हणला, देवा दुसऱ्या वराने माझी बायको तिथनं इथं आणून सोडा. दुसऱ्या वराने भगवान परमात्मा त्या बायकोला ह्याच्या घरामध्ये सोडले. दोघं मिळून विचार करतात, आता एकच वर आहे, काय करू आपण. तिने म्हणली, पहिले कसं होतं तसं ठेव म्हणा.
तिसऱ्या वराने म्हणले देवा पहिले जसं होतो आम्ही शांत तसंच ठेवा म्हणलं. चित्ती असू द्या ज्या अवस्थेमध्ये भगवान परमात्मा ठेवतो त्या अवस्थेमध्ये चित्ती असू द्यावे समाधान. देवाला काही मागायचं नाही, देवाला काही सांगायचं नाही. हमच्या तुमच्या केल्याचं मागणाऱ्याचं जाऊ द्या. अरे मागणाऱ्यामध्ये हुशार जे होते ते मागणारे हुशार असेल ते देवापाशी फसून गेले. जे जे मोठे होते तसे लोक फसून गेले देवापाशी. एकच निर्धार करत जावा तुम्ही देवाला काही मागायचं नाही, देवाला काही सांगायचं नाही. तुम्हाला माहित आहे पुराणामध्ये उपमन्यू नावाचा मुलगा होता. लहान मुलगा होता 5 वर्षाचा. गरीब परिस्थिती होती. त्याची आई उपमन्यू ब्राह्मणाची होते. उपमन्यूला काय करावं, त्याची आई समजा की पीठ कालवाव, दूध मागितलं की समजा की पाणी घालून त्या पिठाचं दूध द्यावं प्यायला. तो दररोज समजा की दूध पिवावं. आई मला दूध दे म्हणलं की परिस्थिती गरीब असल्या कारणाने माय पीठ घालाव, पीठ घालून त्याच्यामध्ये पाणी घालाव, हलवा आणखी दूध म्हणून प्याय द्यावं. एक दिवशी तोच उपमन्यू काय केला, बाहेर समजा खेळण्यासाठी गेला. खेळता खेळता त्याला राजाच्या मुलाची भेट झाली. राजाचा मुलगा हा ब्राह्मणाचा मुलगा, दोघं खेळत खेळत राजवाड्याला गेले. राजाची राणी म्हणली ब्राह्मण बाबाला आणलास? होय आई या. त्या राणी आई साहेबाने काय केले, 2 गिलास समजा की दूध आणले. 1 गिलास दूध ब्राह्मणाच्या मुलाला, 1 गिलास दूध आपल्या स्वतःच्या लेकराला. दोघही 1-1 गिलास दूध पिले. दूध पिल्याच्या नंतर हा ब्राह्मणाचा जो उपमन्यू नावाचा मुलगा होता त्याला असं वाटलं मी दररोज जे दूध पितो त्याचं चव वेगळा आहे आणि ह्या दुधाचं चव वेगळा आहे. घरला गेला, आई मी आज राजवाड्याला गेलो होतो आणि तिथं 1 गिलास दूध पिलो. एवढं चांगलं दूध होतं की एकदम स्वादिष्ट दूध होतं, पण आमच्या घरातलं दूध एवढं का फिकट असतंय आई? आई म्हणली देवा आपलं नशीब फुटका आहे बेटा, आपल्या संचितामध्ये भगवान परमात्मा दिलं नाही. मी खरंच सांगू का बेटा, आपली परिस्थिती गरीब असल्या कारणाने मी तुला दूध देईना, पीठ काढून दूध बनवून देतो. माई आम्हाला का नाही, त्यांना काय? त्यांना देव दिले, आम्हाला दिला नाही. तो कुठं आहे देव? विठ्ठल जळेस्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. सर्वत्र ठिकाणी भगवान परमात्मा आहे. आई तो मला भेटतो का? बिलकुल भेटतो, पण तो देवाचं चिंतन, देवाची तपस्या करावं लागते. उपमन्यू नावाच्या 5 वर्षाच्या मुलानं तपश्चर्या केला. भगवान परमात्मा प्रसन्न झाला. उपमन्यू तू 5 वर्षाचा असताना एवढी कडक तपश्चर्या करतास, तू मागितले ते मी देण्यासाठी तयार आहो, काय मागतोस ते माग. उपमन्यू आला होता कशासाठी? एवढं दूध नाही म्हणून आला होता. देवा मला काही देऊ नका, मला फक्त समजा की रोज समजा की 1 तांब्याभर दूध प्यायला देवा. देव विचार केले, एवढी मोठी तपस्या केलाय, हा मागतो तांब्याभर दूध. मागणाऱ्याला कळणार गेलं तर देणाऱ्याला तर कळावं लागते. लोक तर हसतात मागले, तेवढी मोठी तपस्या केला, तांब्याभर दूध म्हणत तर एवढंच द्यावं का? देवाला कळणे का म्हणत तर माझी त्याच्यामध्ये कमीपणा आहे. म्हणून देवाने काय केले, उपमन्यूला दुधाचं समुद्रच देऊन टाकून दिले.
किती पिऊ वाटेल तेवढं पी, जाऊ द्या पुढे. त्याच्यानंतर अनेक ध्रुव नावाचा बाळ होता. ध्रुव नावाचा बाळ 5 वर्षाचा उत्तमपाद राजाचा बाळ होता. बापाच्या मांडीवरून आई सावत्राई ढकलून दिली म्हणून समजा की रडत गेला. माईला जाऊन शिकायत सांगितलं, आई असं असं घटना घडले. बापाच्या मांडीवर बसलो, सावत्राईनं मला ढकलून टाकून दिली. मला बापाच्या मांडीवर बसायची जागा कोण देईल ग? ध्रुवा, आपलं नशीब त्या परमेश्वराने फुटकं लिहिलंय बेटा. आई तो कुठं आहे? सर्वत्र ठिकाणी आहे. मला समजा की बसण्यासाठी जागा देईल का? मी ज्या ठिकाणी बसतो त्याला कोणी समजा की बाहेर ढकलून टाकून देणे असं जागा देईल का भगवान परमात्मा? त्याच्यासाठी तपस्या करावं लागते बेटा. ध्रुव बाळाने गेला, भगवान परमात्माचं स्मरण केला, चिंतन केला. देव त्यांना प्रसन्न झाले. काय मागता मागा, देवा प्रसन्न. तुम्ही मागितलं ते देण्यासाठी तयार आहोत ध्रुवा. काही नाही देवा, मी ज्या जागेवर बसतो त्या जागेवर मला ऊट असं कोणी म्हणू नये, एवढंच मला वरदान द्या. भगवान परमात्मा तास तो म्हणले, अरे बापाच्या मांडीवर कशाला? आढळ पदाला जागा देतो म्हणून भगवान परमात्मा काय केले? आढळ पदाला त्यांना जागा दिले. आढळ पदी दुधाचा समुद्र दिला. तुम्ही काय मागता ते मागा, मी देण्यासाठी तयार आहोत. तुकोबा म्हणत्या, देवा त्यांना कळलं नाही म्हणून त्यांनी मागितले. आता किती पिल दूध, बरं किती पिल, तेवढं मोठं दूध दिलं तर त्या उपमन्यूला कळालं नाही. अरे देवा, जर तुम्हाला समजा की ध्रुवाने समजा तुम्ही मागितलं ते देतो म्हणण्यासाठी तयार होतो. देव आढळपद घेतला, तुमच्यापासून दूर झाला. किती दूर गेला? ध्रुवलोक देवापासून लय दूर आहे. त्या लोकांनी फसले असतील, मी फसना. त्यांना तुम्ही दिले असेल, त्यांनी घेतले असतील, मी माग नाही. आणि तुम्ही दिल तरीही विठ्ठल विठ्ठल. देणारा दाता समर्थ आहे, देणारा साधा सुद्धा नाही. लय मोठा मालक आहे भगवान परमात्मा देणारा. मागितलं ते देतो म्हणलेला आहे. काय मागितलं ते द्यायला तयार आहे देणं दाता. काय मागा? राजा प्रसन्न झाला. काय मागतोस? माग म्हणलं की चुन्याची डब्बी द्या म्हणा. देणारा समर्थ भगवान. समर्थ कुणाला म्हणा माहित आहे का? ज्याच्या सत्याने पृथ्वी वजन वाहते, ज्याच्या सत्याने वायू चलन वलन करते, ज्याच्या सत्यानं समजा की अग्नी दहन करते, ज्याच्या सत्यानं समजा की बगर खांबाचा समजा की हा एवढा मोठा मंडप आकाशाचा थांबतो, ज्याच्या सत्यानं समुद्राची मर्यादा उल्लंघन होईना. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण हले. ज्याची सत्ता आहे म्हणून सूर्य चालतंय, ज्याची सत्ता आहे म्हणून आम्ही बोलतो, असा तो भगवान परमात्मा काय? तुझी
बोलतो, ज्याच्या सत्यानं सूर्य चालतो, ज्याच्या सत्यानं समजा की हे ते चालतो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणूनी शरणाळू. मग एवढा समर्थ ब्रह्मांडाचा धनी प्रसन्न होऊन तुकोबाराला मागा म्हणत असताना तुकोबारा काय मागावं? ब्रह्मांडाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा पुरा. ब्रह्मांड म्हणजे कळते का? हे आम्ही मध्ये आहो. ह्याच्या खाली 7 पाताळ आहेत, त्याच्यावर 7 काय आहेत? स्वर्ग आहेत. हो, असा समर्थ असणारा तो भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा मालक आहे. जे मागता ते मागा, मी देण्यासाठी तयार आहो म्हणतात तुकोबाराला. म्हणतात तुकोबा म्हणतात, देवा काय मागा हो? तुम्ही मागा, एकच याद ठेवा, एकच याद ठेवा. किती बी काय एक याद देतो म्हणलं तर बी मागायचं. जाऊ द्या तुकाराम महाराजला योगा योग समजा की आता 7 दिवसाचा सप्ताह झाला, भगवान परमात्मा तुम्हाला उद्या प्रसन्न झाला, कदाचित होईना आम्हाला सोडा झाला. काय मागता हो? तुम्ही मागा, तुमच्या सप्त्याला प्रसन्न म्हणल्यापरी काय मागच्या रोगा अंदाजा? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. काय ह्याच्या पलट काय तर माझ्या पोराला पोरग होऊ दे, पोरच्या पोराला पोरग होऊ दे, घर मिळू दे, गाडा मिळू दे, शेत मिळू दे, एवढं. ह्याच्या पलट काय मागता? विठ्ठल महाराज म्हणतात, देवा बरच लोक मागणारे थकून गेले, मी तुम्हाला काहीच मागायचं नाही. तुकाराम महाराज तुमच्या भक्तीला पाहून मी प्रसन्न आहो. तुम्ही मागितलं ते मी देतो. स्वर्ग देव का तुकाराम महाराज? तुकोबा म्हणत्या, देवा तिथलेच लोक इथे त्यात मी जाऊन तिथं काय करू? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, आणि धन्य आम्ही जन्मालो दास. काय करायचं मला स्वर्ग घेऊन? वैकुंठ देव का? वैकुंठ काय असे जुनाट झोपडी, नको आड आडी पाडू आम्हा, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदन. मग तुम्हीच वैकुंठ सोडून इथं आल्यापरी मीच जाऊन तिथं काय करू? मला दूर करा म्हणलं का देवा? स्वर्ग म्हणलं तर बी नको, वैकुंठ म्हणलं तर बी नको. अहो स्वर्गाचं सुख खरं नाही का? वैकुंठाचं सुख खरं नाही का? सत्यलोकाचं सुख खरं नाही का? देवा ते खरं आहे, गोष्ट खरी आहे, पण ते जेवढं सुख वाटतंय तेवढं दुःखाला कारणीभूत आहे. अनेक न लगी माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. मला स्वर्ग नको, वैकुंठ नको, सत्यलोक नको, काहीच नको भगवान परमात्मा. मग तुकाराम महाराज काही बी नको म्हणतो, काही मागा म्हणते काही मागा, तुम्ही मागाच म्हणतो. हेची देगा पांडुरंगा, काय दे? हेची देगा म्हणल्यात आणि त्या वस्तूचं नाव सांगितलं नाही तर मागाच म्हणतो देवा, तर हेच मला देवा. एक सांगू, आतापर्यंत मागणं म्हणल्यात, आता द्या म्हणतात, ह्याच्या मागे काय कारण असेल? तुकाराम महाराजाला माहित होतं, आम्ही मागला लाव, तुम्ही देऊल लाव. तुम्ही जे देतो म्हणलं ते आम्ही घेणा गेलो, जे मागला लाव ते आम्ही समजा की मी माझ्या मर्जीनं मागणं गेलो. जे तुम्ही देवला लाव, मी जे मागला लाव, माझ्या वाढ बघून मागलो. माझ्या वडिलाची मिराशी का देवा, आमच्या वाढ वडिलांनी काय मिराशी ठेवल्या तेच तुम्हाला आम्ही मागायला लावलो. मागत नव्हतो काही, मागणे ते अमान वडिलाची
अनुचित म्हणजे बरोबर नाही, पण आमच्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीनं चल्यात तेच वडिलाची रीत जाणत. आमच्या वाडवडिलांनी जे मागल्या तेच मागतो देवा. तुम्ही ह्याच्या परार जर काही देतो म्हटलं तर बी आम्हाला तुमच्यापाशी काही घ्यायचं नाही. का तुकाराम महाराज मी देण्यासाठी तयार आहो. देवा तुम्ही दिलो तर त्याच्यामध्ये आम्हाला सुख नाही दुःख आहे. 1 मिनिटाचं दृष्टांत आहे का, पुढे चला. सगळ्याला कळाले बघा देवाला काही मागायचं नाही म्हणून. मागितलो तर दुःख होते. या आजपासून संकल्प करायचं भगवंताला काहीच मागायचं नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, मागणार गेल तर तुम्हाला देव काहीच कमी करणार. माझ्यासारखीला तुमच्यासारखीला एक साधक होता. असंच भगवंताची भक्ती करावं, काहीच मागणे. एकाला एक घरामध्ये समजा की कधी लागाव कधी लागणे. बायको म्हणाव उगे येड्यावनी कशाला उगच देव म्हणलं. मागणाव बी त्यानं देना बी. काय तुमचं हे आहे काही हे का. एक तर संसार धड करा, नाहीतर परमात्तर कड करा. तिकडे बी नको इकडे बी नको, दोन्ही पेवावरही ठेवू जात आहात. होय अपघात शरीराचा. त्यानं म्हणला तुला देवापाशी मागूनच आण. हो मागून आणा, ठीक आहे. बायकोला म्हणला बघ देव जर काही दिला, ह्या गावात माझ्यावनी कोणी नाही वनी जर दिला तरच घरला येतो, नाही तर देवाच्या देवळावरच मरून जातो. तिने म्हणली तसं तर करा, पिढा गेलं. ती बायको आहे, त्या बायकोला पाहिजेच ते पैसा अडका असलं तरच बायको, नाहीतर तिनं म्हणते की माझं देव फुटकच म्हणते. तिनं बायकोला नमस्कार केला, देवाच्या देवळावर गेला, अन्न पाणी व्रज्य केला, भगवंताची तपस्या करायला सुरुवात केला. त्याला माहित होतं मागणे म्हणून माहित होतं, पण ते कटकट लागलं म्हणून समजा की मागायला गेला. वा कटकट का ते विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्माचं अन्न पान सोडून समजा की तपस्या करायला सुरुवात केला. काही दिवस होऊन गेले, देव प्रसन्न झाले. माग बाबा तुझ्या तपस्याला पाहून प्रसन्न आहो. 1 महिना दिवस झालं अन्न पाणी सोडून समजा की 1 गिलास दुधावर तू तपस्या करलास, मी प्रसन्न आहो. देवा मी खरं सांगू का, मी परिस्थितीचा लय गरीब घाव. किती 1 दिवस उपाशी बसून तुझे समजा की सेवा केला आणि मला काही मिळालं नाही. म्हणून आता समजा याच्या पुढे तुम्ही प्रसन्न होता तर मला कधीच दुःख मिळणे असं वरदान द्या. मला ते काही करणं, दुःख सुख काही करणं, तू मागितलं ते मी देण्यासाठी तयार आहो. त्याने विचार केला आता सगळ्यात चांगली वस्तू कोणचं हो घरामध्ये, सगळ्यात लई कोणचं आवडते, सगळ्यात महाग काय आहे सांगा. सोनं. त्यानं देवाला तेच म्हणला, देवा सोनं लई महाग आहे म्हण, त्याच्याकरता मला असं तुम्ही वरदान द्या, मी समजा की ज्या वस्तूला हात लावतो ते वस्तू सोन्याची व्हावं असं मला आशीर्वाद द्या. देव प्रसन्न झाले होते बघा. तथास्तु म्हणल्यापरी प्रसन्न झाला, आनंद वाटला. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. घरला पळत पळत गेला. बायकोला म्हणला काय करलालेस, तर मी काय करू, महिना झालं तुम्ही कुठाव की का नाही की असं नाही म्हणून शेजारणीपासून उसनं पासनं आणून सणाला समजा की निवद करला देवाला 5 चिपट्या. तुम्ही कसं काय नाही म्हणला, मी महिनाभर जो अनुष्ठान केलं तो आपलं सफल झालंय म्हणला. काय झालं, देव प्रसन्न झालाय. काय दिलाय कशाला, आमच्या हातातच आहे, काय घ्यायचं आता. मागितलं तर काय, त्यानं म्हणला महिनाभर उपाशी राहिला, भूक खूप लागले मला, जेवत नाही, पहिले काय दिलाय ते सांगा. येडी तू तर आता खुश होऊन जातेस म्हणला. 1 तोळा 2 तोळा 3 तोळा तर घाल ना गळ्यामध्ये. का बरं, ह्यानं हात ज्याला लावल ते सोन्याचं व्हावं असं वरदान दिलं होतं. तुला म्हणला सोन्याचं पत्तर चढितो म्हणला, कपडेच तुला सोन्याचे घेतो म्हणला. खुश झाले माऊली. आता कस काय हो, काही नाही, मला असा आशीर्वाद आहे, मी ज्या वस्तूला हात लावलो ते वस्तू सोन्याची होते, घर सोन्याचं होतंय. खरं म्हणलं नाही, खरं म्हणलं. तिनं निवद कराल ती बघा, ते लाटणं म्हणतात हातामधलं. आता हे लाटण्याला हात लावल्या, लाटणं सोन्याचं होते बघ. तिनं म्हणली लावा बरं ह्याला, टाकली त्याच्याकडं. खरंच त्या सोन्याच्या लाटण्याला, त्या लाकडाच्या लाटण्याला असा हात लावल्या ते लाकडं सोन्याचं झालं हो. तिला खूप आनंद वाटलं बघा. आता तुम्ही कशाला बी हात लावू दे, सोन्याचं होते म्हणलं त्यानं. काटवटीला लावा, काटवटी बी सोन्याचीच झाली. त्यानं म्हणलं आता घर पुरा सोनं करू, सगळे भांडे कोंडे सोन्याचे करू, पण पहिले मला जेव्हा वाढ, महिना दिवस जर उपाशी आहे. लवकर तिनं स्वयंपाक केले. स्वयंपाक करून काय ते समजा की आनंद त्याच्या पुढे ठेवली, पाणी ठेवली, स्वयंपाक ठेवली समजा. आता त्यानं जेवण्यासाठी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणल्याबरोबर भाकरीला हात लावल्याबरोबर भाकर सोन्याची झाली.
भाजीला हात लावलं की भाजी सोन्याचं झालं, पाण्याला हात लावल्यापरी पाणी बी सोन्याचं झालं. लेकरू येऊ लागलं तर पप्पा, बायको म्हणले तुझा पप्पा राहिने ते सोनं होऊन बसलाय, तिकडे जाऊ नको. का बरं? लेकराला हात लावलं की लेकरू सोन्याचं होतं या. बटा ते पप्पा नाही, त्यानं गप्पा नाही, सोनं आहे, सोनं फायदा तिकडे जायचं. बायको बी येणार गेलं, लेकरू बी येणार गेलं. अन्न खावं तर सोनं, पाणी पिवावं तर सोनं. कशाला हात लावले मी सोनं सोनं म्हणून समजा अन्न अन्न म्हणत मरून गेलं, पण त्याच्या जीवाला सुख मिळणार गेलं. देव प्रसन्न झाला आहे ना, मागितला त्याच्यामध्ये सुख झालं नाही हे तुकाराम महाराजाला माहित होतं. म्हणून देवा तुम्ही देतो म्हणलं तर आम्हाला मागायचं नाही, तुम्ही देतोच म्हणता, होय देतो. मी मागितल्यापरी ना म्हणायचं नाही, बिलकुल तुम्ही मागितलं ते मी देतो म्हणल्यापरी तुकाराम महाराज भगवान परमात्माला अभंगाच्या पहिल्या तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात तर तुम्हाला दुसरं काही मागायचं नाही देवा. तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. देव हसले तुकोबाराच्या मागणीला पाहून. मी प्रसन्न होऊन तुम्ही मागितलं ते मी देण्यासाठी तयार आहो आणि माझ्या चरणाची सेवा करून करून तर प्रसन्न झाला. देवा तुम्ही ह्याच्या पलाड आन नेघो देशी तरी तुम्ही देतो म्हणत तरी आम्हाला घ्यायचं. चटचट पुढे जाऊ तर छटछट सांगूत ऐकून घ्या. महाराजांना भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा माझ्या चरणामध्ये काय आहे म्हणून माझ्या चरणाची सेवा तुम्ही मागता. तुकोबा म्हणतात देवा तुमच्या चरणात नाही तर काय हे तर आम्हाला सांगा काय आहे. महाराज म्हणतात काय नाही तर सांगा. अरे जे जगातलं सुख ते सगळं आहे ना, ते सगळं सुख तुझे पायी सुख. जे जगामध्ये जे सुख नाही ते सुख तुमच्या पायामध्ये आहे म्हणून देवा आम्हाला दुसरं मागायचं नाही. आम्हा तुझी चरण सेवा. 1 मिनिटाचं ऐकून घ्या तुम्ही. हे काय तुमचं आमचं कपाळ आहे. किती दिवस रडाव, किती दिवस हसाव, कुण्या रोजी कुठं जाव, कुण्या रोजी कुठं यावं हिंगित लिहिलेला. काल ललाटीने लिहिले न मोडे काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले फिटवणे नऱ्या, जेथे जावे तेथे कपाळ सरीशी. आम्ही जे भगवान परमात्मा पाशी जातो ना, हे कपाळ कशासाठी टेकवा माहित आहे का. इथं काय देवा उद्या मला काहीतरी व्हायचं असलं तर ते तुझ्या पायानं समजा की दूर करून आपलं कपाळ देवाच्या चरणावर ठेवायचं. कारण उद्याचं यायचं दुःख दूर करा म्हणून देवाच्या चरणावर माथा टेकवायचं. किती बी माणसाच्या जीवनामध्ये संसारामध्ये परमार्थामध्ये जर किती बी जर दुःख झालं,
देवाच्या चरणावर आपलं कपाळ जर ठेवलो, देवाने जर समजा की आमच्यावर कृपादृष्टी केले, देवाचं जर कदाचित आशीर्वाद झालं, मागील परिहार पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळा. तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं की मागलं दुःख परिहार होते, पुढे याचं दुःख दूर जाते. एवढं सामर्थ्य तुमच्या चरणामध्ये आहे. म्हणून देवा तुम्हाला हेच मागतो, आम्हा तुझी चरण सेवा. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की पाप निघून जाते, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की शाप निघून जाते, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की दैन्य निघून जाते. देवाचं चाललंय. उदाहरण सांगू रामायणामधलं. गौतम ऋषी होते, अहिल्या त्याची पत्नी होती. इंद्रानं व्याभिचार कर्म केला, गौतमानं शाप दिले, अहिल्या दगड होऊन पडली. सगळ्याला कथा माहित आहे, विस्तार करणार. भगवान रामचंद्र प्रभू समजा की मिथुलेमध्ये सीता स्वयंवर होतं, सीतेच्या स्वयंवरात जात होते. विश्वामित्राने सगळी कथा सांगत असताना राम प्रभू म्हणतात, विश्वामित्र महाराज हे गुंफा इथला आश्रम असं वसाड काय पडले हो? भगवान सांगतात तिथं गौतम नावाची तपस्वी होते, अहिल्या नावाची त्यांची पत्नी होती. कर्मधर्माने समजा की त्यांच्या पत्नीला शाप दिल्या. त्यांची पती का दिले हो? सर्व सांगितले. इंद्राने कर्म केले, गौतमाने शाप दिले, ती पतिव्रता नारी दगड होऊन पडली आहे. भगवान रामचंद्र प्रभू कुठं पडल्या बघू तरी चला. रामचंद्र भगवंतानी कुठं दगड होऊन ते अहिल्या पडल्याहून सहज जात होते. जाता जाता समजा की भगवंताचं चरण ते दगड होऊन पडलेल्या शिळेला लागलं. शिळेला लागल्या लागल्या काय झालं, ते शिळा दुभंग झाली, त्याच्यामधनं एक सुंदर नारी जन्माला आली. शिळावती मनुष्य झाली. एवढंच घ्यायचं. देवाचं चरण लागल्यापारी अहिल्याचं पाप संपलं, देवाचं चरण लागल्यापारी अहिल्याचं शाप संपलं, देवाचं चरण लागल्यापारी अहिल्याचं कर्म संपलं. एवढं सामर्थ्य तुमच्या चरणामध्ये आहे. म्हणून देवा आम्हा तुझी चरण. विठ्ठल विठ्ठल. देवाचं चरण लागल्यापासून दर्शन झाल्या शाप जाते, पाप जाते, कर्म जाते. एवढं सामर्थ्य तुमच्या चरणामध्ये आहे. म्हणून देवा आम्हाला तुला काही मागायचं नाही, तुझं मागणे ते देवा. आम्हा तुझी चरण सेवा. जाऊ द्या धाकटे धाकटे. पुढे जातो आता. धाकटे धाकटे मागायचं जाऊ द्या. ज्यानं 100 वर्ष तपस्या केले, ज्यानं 500 वर्ष तपस्या केले, ज्यानं 1000 वर्ष तपस्या केले, तसल्या लोकांना कवा कवा मागायची अपेक्षा होते. किती बी जर वर्ष तपस्या केला, किती बी मोठं जर साधन केला, मागितला की त्याचं काम फसलंच. रामरायाने काय वनवासाला आल्यात सगळ्या ऋषी लोकांना माहीत झालं होतं. सगळ्या ऋषीला माहीत झालं भगवान रामचंद्र प्रभू वनामध्ये आलेले आहेत. आणि रामाचं चरण दगडाला लागलं की दगडाचं उद्धार होत आहे, त्याच्यामधून बाई निघून येते आहे. कालची कथा ऐकली. हे अहिल्याचं उद्धार केले की भगवंताने. कोण म्हणले हे? 500 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष तपश्चर्या केली ते ऋषी म्हण. हे आमच्या तुमच्यासारखे भजन करायचे नाही. मग काय होलाय? काय बी नाही. रामाचं चरण लागलं की ते दगड उलतय, त्याच्यामधून सुंदर बाई जन्माला येते आहे. आणि रामप्रभू ते बाई देवापाशी हात जोडलं की तिच्या नवऱ्याला गौतमाला बोलून लग्न लावून वाट लावून दिले. मन मग आम्ही काय करू? आम्ही बी आता 500 वर्ष केला, 1000 वर्ष केला, 1500 वर्ष केला, आपण बी लग्न करून घेऊ. म्हाताऱ्याला देते कोण? कोण देते आता 500-1000 वर्षाला? कोण देते? धोतर घातलं तर देण्या गेलं तर ते लोक म्हणले ते सगळे विचार कर नका. का बरं? रामाचं चरण दगडाला लागलं की दुभंग होते. चरणात त्या दगडातनं का होते? बाई जन्माला येते. राम त्यांचं लग्न लावून पाठवून देतात. आम्हाला सोयरेक बघायचं नाही, काही नाही. ज्याला लग्न करून घ्यायचं त्याने एक दगड घेऊन जावं, दोषकीवर घेऊन जावं. रामापर्यंत घेऊन गेलं की रामाचं चरण लागलं की त्या धोंड्याची बाई होते. राम त्या दोघाला लग्न लावून वाट लावून देतात. कालची कथा लोकांची चर्चा असं राहते. भूत म्हणलं की भूत म्हणतात बघा. चर्चा झालं असंच. मग सगळ्या लोकांना आता लग्न म्हणलं की काय किती राहतंय, विगन राहतंय, पण लग्न आवडतं. या विठ्ठला विठ्ठला. आवडलं बघा त्या सगळ्या लोकांना. कसं करू तो?
आता लईच म्हातारा म्हणलं बाबा मला पुरे झाले बाबा एकाला एक लागण नाही म्हातारपर्यंत लग्न लई जल्दी करून घे वाटते देनात म्हणून फसत्यात काय म्हातारा म्हणला मला करून घे वाटले पण धोंडे कसले घेऊन जावं का गारगोटी घेऊन जावं मार्बल घेऊन जावं काळे घेऊन जावं आता त्या ऋषी मधला ऋषी पंडित ऋषी म्हणला कुणाला गोरी बायको आवडती आहे त्यानं गारगोटी घेऊन जावं काळी आवडती आहे त्यानं काळ्या वावरातलं घेऊन जावं ज्याला बुड्डी आवडती आहे ते गोल घेऊन जावं ज्याला उंच आवडती आहे ते लांबट घेऊन जावं ज्याचं त्याच्या पसंतीनं धोंडे घेतले हो सगळे दोषकीवर दगड घेऊन भगवान रामप्रभूकडे चालले भगवान सगळ्याकडे बघितले वनामध्ये किती मजामध्ये होते धोंडे घेऊन काय होले त्याला सगळंच कळते बघा खेळ देव म्हणले अरे 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 आतापर्यंत मागणावणी राहील ते मागणावणी राहील तर किती मजामध्ये होते मागायची इच्छा केली तर धोंडे घेऊन येणार दोषकीवर धोंडे घेऊन येणार अपेक्षा केली तर दगड दोषकीवर आले देवाला कळालं देव लई गंमत आहे मागणं गेलं की सुकान देते मागितलं की त्याला नेऊन कुपामध्ये बसून टाकून देते त्याचं कामच संपून गेलं आले सगळे ऋषी लोक बोला काय तुम्ही सांगा 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 म्हणण्यामध्ये एक जण म्हणले देवा काय नाही सगळे एकदाच सांगत म्हणले देवाला तर माहित होतं हे काय करायला तुम्ही सगळ्याचं एकच आहे का सगळ्याचं वेगळं वेगळं आहे देवा सगळ्याचं एकच आहे आता धोंडे बघून तुम्ही जोडी लावा एवढंच मग सगळ्याचं एकच आहे म्हणल्या परी देवाने सगळ्याला एकदाच सांगा म्हणले सरस्वतीला सांगितले देवा आम्हाला बायको करून द्या म्हणून म्हणायला आल्या तर तू काय कर माय त्यांच्या जिभेवर जाऊन बैस देवा आम्हाला बायको करून द्या म्हणू नको बायको करून घ्या म्हण मी 1 2 3 म्हणलं की सगळे सांगा बघा होय देवा धोंडे धरा हातामध्ये धरले हातामध्ये ठेवा दोस्कीवर ठेवले दोस्कीवर काय खुशी बघा त्याला चला 1 2 3 काय सांगा देवा आम्हाला बायको करून घ्या घ्या म्हणल्यावर देवाने म्हणले तत असतो ह्या जन्मामध्ये एक बाणी एक वचनी एक पत्नी एवढे ऋषीस काय की पुढच्या जन्मामध्ये गवळणी म्हणून जन्माला या विठाला हो देवाला मागणं तेवढं तपस्या बायको तर मिळणार गेलं पुढच्या जन्मामध्ये बायाहून जन्माला आले गवळणी म्हणून भगवान परमात्माचं संगत रास क्रीडा केले म्हणून तुकाराम महाराजाला माहित होतं देवा मागणारे सगळे फसून गेल्यात म्हणून आम्हाला ते मागायचं नाही तुझं मागणे ते देवा तुझी चरण सेवा ह्याच्या पलाड तुम्ही देतो म्हणलं तर अरे किती लोक गेले मी सांगू का तुम्हाला देवाला मागणारे भक्त जाऊ द्या स्वतःची बायको मागितलं तर देवाला आवड नाही स्वतःची बायको 13.5 वर्ष सीतामाईनं रामचंद्र प्रभूची सेवा केली सीतानं समजा की 13.5 वर्ष सेवा केल्याच्या नंतर सीता काय अपेक्षा आहे काहीच इच्छा नाही हरणाच्या कातड्याची चोळी करून द्या एवढंच मागितलं तर सीता देवीला तेवढं रावणाच्या तडाख्यामध्ये सापडून पण दुःख भोगावं लागलं मग मागणाऱ्या स्वतःच्या बायकोचं आवडणं आमचं तुमचं देवाला आवडते का सांगा म्हणून देवाला काही मागायचं हे महाराजांना माहित होतं म्हणून देवाला म्हणतात देवा तुम्ही देतो म्हणलं तरी आम्हाला मागायचं नाही तुझं मागणे ते देवा आम्हा याच्या पलाला काहीतरी मागा तुमच्या चरणाची सेवाच मागायचं ह्याच्या पलाड तुम्ही आन न घे देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी अभंगाचं भावार्थ एक गंमत सुटते महाराज पहिल्या चरणामध्ये तुमच्या चरणाची सेवा म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये संत संगती म्हणतात चौथ्या चरणामध्ये तुमचं नाम म्हणतात शेवटला म्हणतात न घे देशी तरी म्हणतात विठ्ठल विठ्ठल हो देवा आम्हाला तुम्हा मागितलं तर आम्ही समजा की दुसरं मागायचं नाही दुसरं घ्यायचं नाही तुमच्या चरणाची सेवा घ्यायचं तुमच्या चरणाची सेवा झालं की आमचं सगळं संपून गेलं 1 मिनिटाचं दृष्टांत पुढे चाल देतो ऐकून घ्या फक्त चरण देवाचेच आहेत बाकीच्याचे चरण नाहीत आमचे तुमचे काय ते आमचे काय चरण कशाला म्हणावं पाय कशाला म्हणावं कळते का तुम्हाला ज्याचं आचरण आहे त्याचं चरण आहे ज्याचं आचरण नाही त्याचे काय आहेत आता तुमचं तुम्ही ओळखून घ्या आता माझं मी ओळखून घ्या किती का कीर्तन करणार चरण आहेत का पाय आहेत माझे फक्त चरण त्या परमात्मा एकाचेच आहेत का त्याचं आचरण चांगलं होतं असलं तसलं आचरण नव्हतं त्याचं आचरण असं होतं सुष्टाला बी तसंच होतं दुष्टाला बी
चांगल्याला बी तसंच होतं, वंगल्याला बी तसंच होतं. म्हणून त्याचं काय आचरण म्हणतात त्याला. तुम्हाला माहित आहे, हागा राजसुयागाची सभासदी देखत त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेज लाशी. राजसू यज्ञामध्ये शिशुपालाने 108 वेळा शिवा दिला. भगवान परमात्मा त्याला मारला, पण मारून त्याला काय केला, मुक्ती दिली. विषपाजवाली पुतना राक्षसी सावी जता दिली ती शिरया. कृष्णाला विष पाजवून पुतना आपल्या स्तनामध्ये विष भरून घेऊन आली. मारण्याच्या निमित्ताने येणाऱ्या पुतण्याला भगवान परमात्मा मारण्याच्या निमित्ताने तिला काय केला, साविदे पदाच्या मुक्तीला पाठवून दिला. जे वाईट राहतात त्यांनाही तारतो, जे चांगले राहतात त्यांना बी तारतो. म्हणून त्यांचं चरण कसं आहे, सम आहे. म्हणून तुकोबा म्हणतात समचरण मला अनेक नगी लगे एक माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. तुमचे चरण सम आहेत. पण भगवान पुता आम्हाला तुम्हाला एवढंच मागायचं आहे, आम्हा तुझी चरण सेवा ह्याच्या पलाडा न निग देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी एकच या. किंवा देवाला मागायचं नाही, मागितलं तर बी फक्त त्यांच्या चरणाची सेवा मागायचं. त्यांच्या चरणाची सेवा मागितलं की सगळंच आम्हाला सुख मिळालं. असं अभंगाचा सरळ सरळ पहिल्या चरणाचा भावार्थ आहे. वाटतंय तर सगळे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. हो, पदर घेऊन सगळे विठ्ठल विठोबा रुक्मा म्हणून भजन तुम्ही करा. हे बी करतात. कॅमेरा सगळ्याकडे हे होते. एकदा तुमच्या मोबाईल मध्ये बघून राहायचं, मी इथं बसलो तिथं बसला म्हणून. आणि एक सांगू का, कवाबे मागे एक पैलवान होता विनायकराव म्हणून. ते लेकरं समजा की पैलवानचा खेळ करत असताना, बाप पैलवानचा खेळ करत असताना चांगलं खेळ होणार की बाप लेकर हसतो ते म्हणून. तसं या कीर्तनाचं एक गंमत असं राहतंय. कीर्तन जरा जमलं की वादक बी हसतंय, गायक बी हसतंय. म्हणजे चांगलं हुल्ले म्हणून हसते. ओळख राहू दे न ओळख राहू दे, सगळ्याला हात जोडून विनंती, एकदम टाळी वाजवायचं, देवाचं चिंतन करायचं. विठोबा वा टाळकरे वा पकवास, किती कौतुक केलं कमी. विठाला विठाला. तुकाराम महाराज भगवान परमात्मा पशी म्हणतो ते जल्दी संपितो, ऐकून घ्या.
देवा तुम्ही प्रसन्न होऊन आम्हाला काय मागतो म्हणलं तर मी आन न घे देशी तरी रिधी सिद्धी मुक्तीचारी आम्हाला तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा या ठेवा सगळे उद्यापासून देवाला काही मागायचं नाही. पंढरपूरला बी जर गेलो उगा दर्शन घ्यायचं वापिस फिरायचं. जर पंढरपूरला जाऊन इथलं ऐकून तिथं जाऊन बघितलो ते वारी दंडच म्हणून समजून घ्या. म्हणून देवाला काही मागायचं नाही. आम्हा तुझी चरण सेवा देवाचे चरण पवित्र आहेत. देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की ह्या कपाळावर काय काय लिहिलेलं आहे ना हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाची कृपा हे कपाळ त्यांच्या चरणावर ठेवलं की त्याची कृपा झालं की समजा की त्याचं जे दुःख आहे ते नाश होऊन जाते. म्हणून आम्हा तुझी चरण सेवा. 1 मिनिट ऐकून घ्या माय बाप. फक्त देवाच्या चरणावर मस्तक ठेवा, संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, बाकीच्या त्याच्या ह्याच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी थोडे विचार करून ठेवा. आणि एक सांगतो ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पाया पडलो की काय झालं तुमच्या कपाळावर उद्या लिहिलेलं आहे समजून घ्या. अचानक तुमच्या कपाळावर उद्या तुम्हाला ऍक्सिडेंट होऊन काहीतरी हातपाय मोडायचा लिहिलेलं समजून घ्या. अचानक तुमच्या दैवात उद्या टक्कर होऊन हातपाय मोडायचं लिहिलंय आणि तुम्ही आलो माझ्या चरणाचं म्हणजे माझं दर्शन घेतलो तुमचं 7.5 मला गुंडाळे. आता आम्ही देवाच्या चरणावर का ठेवतो देवा काय लिहिल्यावर असेल ते काय सांभाळून घेऊन ठेवायचं. मग तेच कपाळ जर तुम्ही आणून आमच्या चरणावर ठेवलो मग उद्या तुम्हाला टक्कर व्हायचं आमच्याकडे येऊन बसलं. ऐका तुम्ही पाया पडलो तुमची 7.5 मला गुंडाळे. मलाच पहिलेपासून सुधारणा गेले तुमचं म्हणल्यापर्यंत माझं लय वाटलं होते की. पण एक गंमत आहे कीर्तन केलं की लोक पाया पडतात. लोक पाया पडलं की भारी बरं बी वाटतंय. पण हे 7.5 गुंडाळाचं त्याला माहित नाही एवढंच. पण कीर्तन केल्यापर्यंत लोक पाया पडतात ह्याला कसं करावं. त्याने पाया पडलं की त्याची 7.5 आमच्याकडं आली. आम्ही म्हणावं देवा माझं मला सुधारणा गेले या माझं मी रडला रोज उठून घरामध्ये. हो मग तुम्ही पाया पडलं त्याने आपल्या पाया पडलं की आम्ही त्याच्या पाया पडाव तुमच्या संगत. म्हणून पंढरीचे आलो का नाही अभिमान म्हणून त्यांनी आमच्या पाया पडलं की त्याचं आमच्या कळालं आम्ही त्याच्या पाया पडलं की त्याचं त्याच्याकडं आमच्या. म्हणून सगळे याद ठेवा. कोणते गोष्टी एक देवाला काही मागायचं नाही दुसरं कोणाच्या पाया पडून घ्यायचं नाही. पडलं तर बी त्याच्याकडे टाकून द्यायचं. म्हणून तुकोबाराय म्हणत्या देवा तुम्ही देतो म्हणलं तरी आम्हाला काही मागायचं नाही. आम्हा तुझी चरण सेवा ह्याच्या पलाड आन न घे निभो देशी तरी रिद्धी सिद्धी. तुकाराम महाराजला भगवान परमात्मा प्रसन्न होऊन त्या तुकोबा मी तुमच्या माझ्या चरणाची सेवा तुम्हाला दिलो ह्याच्या पलाड काही मागताव तर मागा. तुकोबाराय म्हणत्या देवा तुमच्या चरणाची सेवा देत असताना तुम्ही ह्याच्या पलाड देतोच म्हणता. 3ऱ्या चरणात चरणाची सेवा देत असताना एवढंच पुरे आम्हाला नाही. तुकोबा तुम्ही माझ्या चरणाची तर सेवा तुम्हाला दिलो पण याच्या पलाड आणि काही मागताव तरी मागा. चरण तरी दिलो याच्या पलाडाने काही मागू वाटतं तर मागा. तुकाराम महाराज म्हणत्या देवा तुमच्या चरणाची सेवा देत असताना आन नेघो देशी तरी
तुम्ही देतो म्हणलं तरी आम्हाला मागायचं नाही. नाही तुकोबा काहीतरी मागा. देव म्हणतात, तुकोबा म्हणतात, देवा देतोच म्हणतो. तुमच्या चरणाची सेवा देता देता संत संगती सर्व काळ याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. एक तर तुमच्या चरणाची सेवा करत राहो, दुसरं संताची संगती देवा. अनेक नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाळ धने, साकडे न पुढे दिने, तुझे भक्ती विने मायबाप. संत संगती दे चरण सेवा, जे हा तुझा विसरण पडावा, हाचे भाव माया देवा. पुरवी देवा मनोरथ, संत संगती दे चरण सेवा. याच्या पलाड काहीच नाही. एक तर तुमच्या चरणाची सेवा द्या, दुसरं तर संताची संगती द्या. आनन घोदेशी तरी हृदय सिद्धी. भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबा माझ्या चरणाची सेवा दिलो, माझ्या चरणानं महती कळालं, माझ्या चरणाचं दर्शन घेतलं तर तुमचं पाप जातंय, शाप जातंय, दैव असेल ते बदलून जातंय, मला कळालं. पण संताच्या संगतीमध्ये काय आहे म्हणून मागतो संताची संगत. विठ्ठल विठ्ठल. तुकोबा म्हणतात, देवा तुमच्या चरणामध्ये जेवढं आहे का नाही त्याच्यापेक्षा जास्ती त्यांच्या संगतीमध्ये आहे. ते कसं हो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे. आम्ही बघितला हो देवा, आम्ही बघितला, आम्ही ऐकला. काय ऐकला? ज्या ज्या लोकांनी तुमचं नाव घेऊन देत नव्हते, तुमची भक्ती करत नव्हते, तुमचं चिंतन करत नव्हते, तसल्या लोकांनी संताची संगती करून त्यांची पूजा केल्यात. नाम घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव हिरण्यकश्यपू घेऊन देत नव्हता, पण तोच हिरण्यकश्यपू नारद स्वामी त्यांच्या घरला गेल्या गेल्या त्यांचे पाय धुवून तीर्थ घेत होता. ज्याला तू आवडनास त्याला ते संत आवडतात. म्हणून आम्हाला संत संगती. विठ्ठल विठ्ठल. आणि एक गोष्ट सांगू का देवा, कधी कधी तुझ्यापाशी विकल्प असेल पण संतापाशी विकल्प नाही. विकल्प असेल, तुमच्यापाशी काही भेद असेल, तुमचा बी धंदा आहे त्यांचा बी धंदा आहे, पण तुमचा धंदा वेगळा त्याचा धंदा. तुमचा कोणचा धंदा? भक्त राखे पायापाशी, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. तुम्ही चक्र गदा घेऊन एकाला मारताव, एकाला तारताव, पण त्यांनी समजा की एक धंदा करतात. कोणचा धंदा? दिनरजनी हाची धंदा. त्यांचं बी धंदा, तुमचं चिंतन करायचं त्यांचा धंदा आहे, आणि जे दुष्ट राहतात त्यांना मारायचं तुमचं धंदा आहे. पण देवा कवा कवा तुम्हाला कोणी आवडतात कोणी न आवडतात. कधी कधी तुम्ही कुणाचं बरं करता वाईट करता, पण संत तसं करणार देवा. संताने सरिता केले तैसे परी, चंदनाने पुरी. तुम्ही एकाला मारताव एकाला तारताव, पण ते तसं करणार. कसलाही येऊ द्या त्यांची आणि जोडी सर्व सुख. म्हणून आम्हाला संत संगती दे देवा. ह्याच्या पलाड काही देत नाही. तुकाराम महाराज भगवंता परमात्माला म्हणतात, देवा संताची संगती द्या, ह्याच्या पलाड तुमच्या चरणाची सेवा द्या, ह्याच्या पलाड आम्हाला काही मागायचं नाही. विठ्ठला बरं तुकोबा, माझ्यापाशी काय भेद आहे, संतापाशी काय भेद नाही? एक मिनिटाचं दृष्टांत आहे का, पुढे जाऊ. एका गावामध्ये, तुमच्या आमच्यासारख्या गावामध्ये समजा की भगवान परमात्माची पूजा करता करता दिवाळीचं सण होतं. सगळे गावचे लोक नाही ते जिलेबी दाखवा, लाडू दाखवा, कोणी पुऱ्या दाखवा, कोणी शिरा दाखवा, कोणी काय दाखवा. पण माझ्यासारख्याला एक गरीब दरिद्र होता, त्याची भावना बक्कळ होती, पण दैव फुटकं होतं, त्याला एकाला एक लागणे. देवळावर बसला, कोण लाडू दाखवले, कोण जिलेबी दाखवले, कोण पुऱ्या दाखवले, कोण शिऱ्या दाखवले, सगळं बघलाय. बायकोला घरात जाऊन म्हणला, बघ लोक दिवाळीच्या सणाला नाही ते करत, तू बी काय तर कर. हिनं म्हणली दैव फुटकाय, भजन करत भजन करत भजन करत भजन करत. काय त्या भजनात तुमच्या? ह्यानं बी देवापाशी गेला, देवा कसं करू आता, दिवाळीचा सण आलाय, काही नाही माझ्या घरात, काय करू देवा? जळो माझे कर्म वाया केले,
दिवाळीचा सण गावचे लोक पंच पक्वान दाखवतात, पण माझं कर्म एवढं कटकट केलो पण ते तुला पाहुणा गेलं वाटतंय. काय करू म्हणला. बायको म्हणली तेवढं कटकट फिटकट म्हणा का, देवाची भक्ती केली ते कधी वाया जाईना. करून कटकट म्हणलं तर तुमच्यासारखीला दरिद्री जगामध्ये कोणी त्याची भक्ती कराव, कधी दुःख आलं तर त्याच्यावर कधी नाराज होऊ नये. मग काय करत, काय नाही म्हणले. आपल्या घरामध्ये थोडे तिक्क्या येतं, तिक्क्या भरडूत, तिक्क्याचं निवद देवाला दाखवत म्हणले. ठीक आहे. काय आत्पा तिक्क्या होते तेवढे भरडले, त्याचं पीठ केले, 4-5 निवदाचे निवद केले. भगवान परमात्मापाशी ते माऊली गेले. देवा आज दीपावलीचा सण पंचपक्वान गावचे लोक दाखवतात, पण माझ्या घरामध्ये काही नाही. हे समजा तिक्क्याचं निवदाचं समजा की हे 4-5 चिपट्या समर्पण करून घे, माझ्यावर कृपा कर. आता देवाच्या मनाला आल्या प्रिकाय तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी देव तिच्या निवदाला समर्पण करून मी प्रसन्न झाले. बाई लोक पंच पक्वान मला दाखवल्या, तुझ्यात नसताना तू तिक्क्या भरून निवद दाखवतेस ना. या दीपावलीला तू भिकपती आहेस ना, पुढच्या दीपावलीला आणि काय हो लखपती होम देवाने आशीर्वाद दिले. आता त्यांना देवलाला की कुणीकडलं इन्शुरन्स पडतंय, कुणीकडलं विमा पडतोय, कुणीकडली शेतपडी पडतंय, कुणी बँकामध्ये ₹1,00,000 ₹10,00,000 तिच्या पडलेच पुढच्या वर्षापर्यंत. आणि दिवाळी आली. दोघं विचार केले बघा, गेल्या दिवाळीला घरात काही बी नव्हतं, ह्या दिवाळीला काय तर 10 लाखाचे मालक झालो, ह्या दिवाळीला कशाचं निवद करू. तुम्हीच सांगा कशाचं करावं का अंदाजा. गेल्या दिवाळीला काय बी नव्हतं, तिक्क्याचं निवद केले, ₹10,00,000 आता अकाउंट मध्ये पडल्यात. हे बी दिवाळी आली, आता कशाचं निवद करावं. ते म्हणले येडी ह्या लोकाला कळणार गेले, लड्डू जिलेबी तिक्क्याच दाखवले की माणूस सावकार होते म्हणला नवरा. तिने म्हणली आत्पाचं कशाला शेरभर भरडतो यावर्षी म्हणली. अहो भरडीली शेरभर तिक्क्या भरली, किती भरली की बारीक बारीक गेल्या वर्षी चिपट्या केली, ह्या वर्षी 5 पोळ्या करून ताटावर मांडून देऊन गेली. देवा लोकाला माहित नव्हतं दाखिल्यात, मला तो प्रसन्न झाला. तर ह्या वर्षी बघ देवा गेल्या वर्षी 5 चिपट्या आणतो, ह्या वर्षी 5 पोळ्या आणला. हेंगा गेल्या वर्षी भिकपती होतो, लखपती केला, हे 5 पोळ्या समर्पण करून घ्या. लखपती असेल ते आता काय करा, करोडोपती करा. येडा हवे त्यानं. एवढं म्हणली तेवढे 5 पोळ्या ठेवली गेली. देव म्हणला नव्हतो म्हणून तिक्क्या भरून दिलीस म्हणून भिकपती असेल ते लखपती केलो. असताना देवाला देणंच नाही आणि पुढच्या वर्षी आणि भिकपतीच हो म्हणला देव. आम्हाला काय घ्यायचं आहे, तुझ्यापाशी हे भेद आहे देवा, तुमच्यापाशी काय आहे हे भेद आहे. म्हणून देवा तुमची संगत नको, तुमच्या चरणाची सेवा द्या, संताची संगती द्या. विठ्ठल हे भेद संतापाशी नाही म्हणून संत संगती सर्व काळ. म्हणून देवा मला संताची संगत द्या. 1 मिनिटाचं दृष्टांत माऊलीचं भजन पुढे ऐकून घ्या. भगवान परमात्मा आणि उद्धव दोघांचं संवाद चालतो. देवा सांगा तुम्ही महानाव का संत मानायचं. नारदाची आणि वसुदेवाची दोघांची भेट झाली. वसुदेव आले, वसुदेव येऊन नारदाच्या चरणाचं दर्शन घेत होते. नारद म्हणतात तुम्ही देवाचे बाप आहो, माझं दर्शन घेऊ नका. त्याने म्हणतात देव तुमच्या पाया पडते, तुमच्या लेकरू आहे पोटचं, मी पाया पडायचं काय मोठी गोष्ट नाही. नाही देव जरी तुमच्या पाया पडत असेल पण तुम्ही देवाचे बाप आहो, तुम्ही मोठे आहो. वसुदेव म्हणतात देव जरी असला, मी देवाचा बाप नाही, देव जरी असला तर देवापेक्षा बी तुम्ही महान आहात. दोघांची वसुदेवाची नारदाची चर्चा झाली. उद्धव भगवान परमात्माला म्हणतात भगवंता नारद म्हणतो ते संत बाप महान आहेत आणि तुमचे वसुदेव बाप म्हणतो ते की संत महान आहेत. तुम्ही सांगा साधू मोठे आहेत, संत मोठे आहेत का तुम्ही मोठे आहात. भगवान परमात्मा म्हणतात उद्धवा खरं सांगू का मी तुला, माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझ्या भक्ताचे निजान, की भक्ता मागे मी आपण 10वे चरण रेणू वंदावया. उद्धवा माझं जे मोठेपण आहे, माझं जे कौतुक आहे, मी असा जगाला जे माहित आहे ते माझ्या भक्ताचे निजान. या लागी भक्ता मागे मी आपण 10वे चरण रेणू वंदावया. मी स्वयंभू उद्धवा खरं सांगतो, कोणता महात्मा कोणता साधू असला तर मी स्वतः समजा की त्यांच्या चरणाची धूळ समजा की लावून घेतो. देव इच्छिरज चरणची माटी धावत जाते. कोणचा साधू जर पुढे चला मी स्वयं त्याच्या चरणाची माती माझ्या कपाळाला लावतो. का लावतो ह्याच्या मागे कारण आहे. कोणचं कारण आहे, माझ्या चरणाचं दर्शन घेतलं तर काही मागायची अपेक्षा निर्माण होती आहे. संताच्या चरणाचं दर्शन घेतलं तर अपेक्षा झालते काय होती आहे, जळून जाती आहे. संत चरण रज
लागता ती सहज वासनेची बीज. माझ्यापाशी मागायची इच्छा होते, त्यांच्यापाशी मागायची इच्छा संपून जाते. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणून देवा तुमच्यापेक्षा मी संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठला म्हणून देवा भगवान स्वयं म्हणतात, मी स्वयं समजा की देवात मी देव असताना संताच्या चरणाची इच्छा करतो. पुढे म्हणतात अनेक, मी निर्गुण पूर्ण ब्रह्मजान पण साधू चालते बोलते ब्रह्मजान. मी दगड होऊन बसलो, कोणी पाया पडलं तरी काही देना, कोणी नवस केलं तर काय देना, कोणी चोरी केलं तर काय देना, कोणी खाऊन गेल तर मी काय म्हणणार, मंदिरामध्ये जर कोणी काही केलं तर मी कोणाला काहीच म्हणणार. मी निर्गुण पूर्ण ब्रह्मजान पण साधू चालते बोलते ब्रह्मजान. ते चलत बोलत देव आहेत, या लागी साधू शिरे घाली शरण तै जन्म मरण आशेन. बापाचं जर मन प्रसन्न करून घ्यायचं आहे तर समजा की लेकराचे कौतुक केलं तर बाप प्रसन्न होते. तसं माझे चरण जर तुम्हाला घ्यायचं तर संतापाशी गेल तरच माझे चरण मिळतात. हो हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आयशे वेद देती ग्वाही किती प्रमुख घेत जावा. म्हणून देवा आम्हाला तुमच्या चरणाची सेवा द्या. ह्याच्या पलाट समजा की आम्हाला तुम्ही काही देऊ नका. ओ आन नगे देशी तरी हृदय दे मुक्तीचारे. तुकोबाला भगवान म्हणतात, तुकोबा माझ्या चरणाची सेवा दिलो, संत माझ्यापेक्षा महान आहेत म्हणून त्यांच्या चरणाची सेवा दिलो. ऐका देवामध्ये संतामध्ये काहीही फरक एवढंच. देवाची सेवा कराव, संताची संगती कराव. कळाले का? देवाची सेवा कराव, संताची त्याची संगती केलं की आकळावा श्रीपती येणे पण ते देव संताची संगती केलं की देव ऑटोमॅटिक आलाच म्हणून समजून घ्या. म्हणून देवा तुमच्या चरणाची सेवा द्या, संताची संगती द्या. ह्याच्या पलाड आम्हाला तुम्ही आनंद घोदेशी तरी रिधी सिद्धी मुक्तीचारी. विठाला विठाला देवा तुम्हाला फक्त काही मागायचं नाही, संतांची संगती द्या, तुमच्या चरणाची सेवा द्या. भगवान म्हणतात तुकोबा तिसरं काहीतरी मागताव तरी मागून घ्या. तुकोबा राय म्हणतात देवा तुमच्या चरणाची सेवा देत असताना, त्यांची संगती करत असताना देतोच म्हणता, तुमच्या चरणाची सेवा करून त्यांच्या संगतीमध्ये मला रात्रंदिवस गुणगान करण्यासाठी काय द्या. तुकोबाने नाम
बोलत आलं फक्त 10 मिनिट टाइम टू टाइम. आन नघे देशी तरी रिद्धी सिद्धी. मुक्तीचारी आम्हाला तुम्हाला काय मागायचं नाही, फक्त तुमच्या चरणाची सेवा द्या, संताची संगती द्या. ह्याच्या फलाड फक्त समजा तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आन नगे देशी तरी रिद्धी सिद्धी. कळालं, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की पाप जाते, दैन्य जाते, दरिद्र जाते, प्रारब्ध बदलते. संताची संगती केलं की समजा की त्यांच्या संगतीमध्ये बी त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण. चरण वैष्णव देवाच्या मध्ये आणि संताच्या मध्ये काही फरक नाही. मग देवा तुमच्या चरणाची सेवा, त्यांची संगती, ह्याच्या पलाड देतो म्हणलं तर तुमचं नाम द्या. तुकोबाला म्हणत्या देवाने मला कळालं, माझ्या चरणाची महिमा कळली, संताची संगती कळली. नामामध्ये काय आहे? एक पॉइंट याद ठेवा, जे देवाच्या चरणामध्ये नाही, जे संताच्या संगतीमध्ये नाही, ते नामचिंतनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. जे देवाच्या चरणात नाही, जे संतांच्या संगतीमध्ये नाही, ते तुमच्या नामामध्ये आहे. 1 मिनिटाचं दृष्टांत, माऊलीचं भजन. माऊलीचं भजन घेतलं की कीर्तन संपलं. काय नामामध्ये सामर्थ्य आहे तुकोबा सांगा. देवा मी काय सांगू, तुमचं तुम्हालाच माहित आहे की. काय सांगा की मला माहित आहे. तुम्हा सगळ्याला कथा आठवण म्हणून 1 मिनिटात सांगतो. रावण सीतेला हरण केले, रामप्रभू मारुतीला पाठवून दिले. मारुतराय शुद्धी घेऊन आले, लंकेमध्ये सीता आहे माहीत झालं. 18 पद्म वानर, 56 कोटी गोलामुल, 72 कोटी रेस जमा केले. समुद्रापर्यंत जाऊन पोहोचले. समुद्रापर्यंत जाऊन पोहोचल्यापैकी समजा की तिथं युक्ती काढले. नळ आणि नीळ दोघाच्या ह्याला वरदान आहे मागलं. त्यांचा हाताचा स्पर्श केले की दगड तरत्यात. तरायला सुरुवात केली. सेतुबंधनाचं काम करतो तो, पण दगड काय करते ते नळ निळाच्या हाताने टाकलं की तरतो ते. पण सैरा वैरा पाचोळा समजा कुणीकडे गेले तिकडे जातो ते. मग तिथं युक्ती काढले. काय युक्ती काढले? दगड तरलेल्यात पण एकूण एकाला चिटकून एक, एकाला चिटकून एक बसना गेल्यात. मग काय करावं? काय नाही, नळाला रा लिहू म्हणा, निळाला काय लिहू म्हणा? म लिहू म्हणा. मग एकाने रा लिहत होतं, एकाने म लिहत होतं. असं लिहून टाकलं की दगड आता तरत नव्हते कुणीकडे तिकडे, एकूण एकाला चिटकून एकूण एकाला चिटकून बसतो ते. असं राम 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 लिहत कुठवर गेले? लंकेपर्यंत जाऊन पोहोचले. भगवान विचार करत होते, खरंच माझ्या नावाने दगड तरत असतील की एवढं चर्चा चालल्या, खरंच एवढं मी महान असेल का? सेतुबंधनाचं काम चालताना भगवान परमात्मा काय केले? थोडे बाजूला गेले, बाजूला जाऊन हातामध्ये खडा घेतले आणि समुद्रामध्ये टाकले. खडा डुबुक पण बुडून गेला. हे कसकी झालं म्हणजे. दुसरं घेतले, ते बी टाकले, काय झालं? ते बी बुडलं. तिसरं घेतले, ते बी टाकले, काय झालं? उगा राहू दे, चाललाय चर्चा चालू दे. उगा लोकांमध्ये महाराज चांगला आहे म्हणजे, आता माझं देव कितका फुटकारायना म्हणते. चला म्हणून मागे फिरलते. मागे फिरल्या फिरल्या मारुतराया थांबून होते. कवाला मारुतराया? त्याने म्हणले पहिल्या खड्याला चालाव देवा म्हणजे. असं का मारुतराया? तेव्हा मारुती म्हणतात, तेच तुकोबा म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे श्यामा, तुझ्या नामामध्ये काय ताकद आहे ते तुम्हाला माहित नाही, म्हणून तुझ्या नामामध्ये काय ताकद आहे आम्हाला माहित आहे. म्हणून तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. गेले कुठवर गेले? झालं कुठवर गेले? लंकेपर्यंत गेले. लंकेपर्यंत गेल्या गेल्या लंकाला जाऊन पोहोचले. पाटे 4चा टाइम होता, सगळे झोपी गेलते. राजा रावणाला, लंकेच्या लोकाला, सीता माईला कळाव राम सेना आले म्हणून सगळे काय केले? रामाच्या नावाचा जय जयकार केले. रामचंद्र भगवान की म्हणा की सगळे काय पाप लागले? रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की. राक्षस सगळे उठले बरं लंकेतले. हे गजर वेगळं चाले म्हणले. दुरून बघलं तर काय पांढरे शिपट वानेर आल्या. तर पाटे 5ला जमले, सगळे विचार केले काय करू रे? राम दगड तरुण आलाय म्हणजे राम राम नाही, राम देव आहे. हेऊ करेंगे तेऊ करेंगे. नजीक आहे तो. आतापर्यंत म्हणले त्याला मारतो ह्याला मारतो. गावामध्ये वानेर शिरल्यात, माकडं शिरल्यात. मग तुमचं मन काय म्हणते? 16 त्या रावणाला आपला पण त्या कारभाराला, ह्या कारभारला, 4 कारभारला बोलून विचार करूत म्हणले. 4 मोठे मोठे राक्षस सगळे जमले. काय करूत आता?
काय नाही, आतापर्यंत त्याच्या संकट राहिलो, कसं बी मरताव, जवळ आल्यात वानर. हो, अरे देहा दुपारा गाव जाळून गेलं, त्याला ताकद झाली रुकीनं. एक वानर आलं मंट पुसून गेलं, त्याला धुळा कोणाच ताकद झाली नाही. मग एवढे वानर आहेत, आम्ही राहताव का खरं? काय म्हणतंय तुमचं मन? काय बी नाही, त्याला जाऊ तर सांगू तर काय राहिलो माफ करा, तर तिकडे जाताव, जीव वाचून घेताव म्हणत. तुमचं मन काय म्हणतंय? आमचं मन तेवढंच म्हण. तुमचं काय हो? आमचं बी तेवढं. सगळ्याला मीटिंग पास झाली की चला रावण राजाकडे म्हणले. त्याचं बी पाप संगती केला, त्याला बी सांगून जावा बघा, सांगणार ते जाऊन कवा पार्टीमधनं. आता हे त्याला खुश करण्यासाठी हे नाही म्हणले, चला म्हणले 5, 25, 50 राक्षस जमले, रावण राजा की म्हणा. काय पाप रावण राजा की. लोकांचं काम एवढंच आहे, तसं वाजवा म्हणलं की तसं व्हायचं, असं वाजवा म्हणलं की चला. रावण राजाचा जय जयकार गेले. रावण म्हणला सकाळ सकाळ का आले ते? का बरं आलो? काय नाही, काय तर झालं, कस्तर झालं, काय तर झालं, इतके दिवस तुमच्यापाशी राहिलो, आम्हाला माफ करा. राम राम नाही, रामदेव आहे, दगड तरुण इथे येऊन पोहोचला, त्याच्याकरता हा बी त्यांच्या पार्टीमध्ये जातो, लेकरा बाळाचं जीव वाचून घेतो. राजकारण करायला खाली बुद्धीचं काम आहे, बुद्धीचं काम आहे. माझी पार्टी कशासाठी सोडलं हे सांगा मेन पहिले. त्याने म्हणले, त्यांनी आता इथं आल्या, दगड तारल्यात म्हणजे त्यानं देव हाय, माणूस नाही. दगड तरल्याकरता सोडला का पार्टी? होय म्हणला. मी बी उद्या जर तरलो तर कसं करता? त्याने म्हणलं तुम्ही जर तरलो तर त्याच्या पार्टीमध्ये कशा जातो? तुमच्याच राहतो. रावण बुद्धिवान होता. चला म्हणला रावण, चला 50 राक्षसाला उचलायचे आणि मोठाचं मोठा दगड किती बी घेऊन या. आणले हो 5-50 राक्षस मोठं दगड. चला समुद्रापर्यंत गेले, समुद्रापर्यंत गेल्यापर्यंत चला मध्ये गेले. दगड धरा हातावर, धरले. रावण हात जोडला दगडाच्या पुढे, बुटबुट मंत्र घातल्याने केला म्हणून थोडे टाकून द्या दगड मध्ये म्हणला. खरंच तेवढं मोठं 50 लोक आणतात ते दगड टाकलं तर ते बी बुडना गेलो. असं उगा कल्पना करणार का वरे जाऊन नाचा एवढे लोक एक इज्जत मध्ये जाते का बघा म्हणला. तेवढे 50 राक्षस लोक जाऊन समजा वरे नाचले, खरंच दगड बुडना गेलं. सांगा माझ्या पार्टीमध्ये राहताव की रामाकडे जाता? त्यामुळे जीव देता पण त्याला गावामध्ये येऊन देणार म्हणले लोक. हे झालं इथली कथा. 1च मिनिट आहे का? हे झालं इथलं. गावामध्ये काय भिवला लाव, रावणाच्या हाताने मोठ्याच्या मोठे त्याचे बारीक तरल्यात, रावणाच्या हाताने तरल्यात, रामाच्या हाताने तरल्यात. आपण रामाला भियायचं नाही, रामाला भियायचं. गावामध्ये तर चर्चा झाली, पण खरं सांगू तुम्हाला, लोक किती काय का म्हणा, कोण किती काय का म्हणा, चांगलं म्हणू दे, वंगलं म्हणू दे, घरचं माणूस मी महाराज, तुम्ही सावकार आणि एक राजा, कोण काय करणार. ज्याची बायको चांगली म्हणलं की त्यानं चांगलं. बायको तर चांगलं, नवऱ्याला कुणाची बी म्हणणार. एक पेचच आहे. त्याचं नाव घेतल्यापर तिनं म्हणते चांगलं काय, गावाला चांगलं आहे की बाबा, माझ्या दैवाला लय फुटकाय म्हणते. राहू द्या. तस गावामध्ये चर्चा पक्कळ झाली. रावणाची बायको मंडोदरी त्रिकाल ज्ञानी होती. राजा, गावामध्ये चर्चा मी ऐकलो, राम भगवान आहेत, दगड तरल्यात, हे मला माहित आहे, पण तुम्ही बी दगड तारला म्हणून ही गोष्ट खरीच आहे का? मंडोदरी, तू शहाणी आहेस म्हणून तुला मी सांगतो. राम भगवान आहेत, दगड तरल्यात, हे मला माहित आहे. हे गावचे लोक पुरा पार्टी सोडून रामाच्या पार्टीमध्ये चालते म्हणून मी युक्ती केला. काय युक्ती केला? काय बी नाही. त्या लोकाला समजा की दगड आणायला लावलो, दगड आणले, दगड आणून समुद्रात टाकायच्या पहिले समजा की मी मंत्र घातल्याने केलो, पण मंत्र घाटाने जंत्र घाटाने मंडोदरी फक्त त्या दगडापाशी गेला, हात जोडला. जर तू बुडलोस तर तुला राम नामाची आण आहे बघ म्हणला. राम नामाची आण घातला होते तर दगड तरलंय. हे लोक उग म्हणतात रावण बी तरला, राम बी तरला. तुकाराम महाराज तेच म्हणतात, मी तो अल्पमती
तुका तेच म्हणतात, मी तर अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, म्हणून तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. कीर्तनाची सेवा संपली. देतो म्हणलं तर बी आन न घे देशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीच्या रे. रिद्धी म्हणजे काय, सिद्धी म्हणजे काय, ऐकून घ्या. रिद्धी सिद्धी जर प्रसन्न झाली, अचानक मला देवाने प्रसन्न झाला, रिद्धी सिद्धी दिला, काय म्हणून महाराज तुम्हाला रिद्धी सिद्धी, तो रिद्धी सिद्धीनं काय होते माहिती का, रिद्धी आणि सिद्धी प्रसन्न झालं की 10 गावात जर तारक घेतलं तर एकच महाराज 10 जागी कीर्तन करते म्हणून. कशाने, रिद्धी सिद्धीनं. सिद्धी जर प्रसन्न झाली का नाही, 25 गावात तारक घेतल्या बी एकच राम महाराज 25 गावात राहते म्हणून सिद्धी प्रसन्न झाल्या. पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे तू द्यायचं का लावलंस, इमानदारीनं भक्ती केलं तर ह्याच्या घरामध्ये ते काय करतात, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी या वैष्णवाचे प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती. म्हणून देवा तुम्ही देण्याच्या अगोदरच या वैष्णवाच्या घरामध्ये तुमच्या चरणाची सेवा करत असताना रिद्धी सिद्धी थांबून राहतात, म्हणून आन न घे देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीच्या रे. देवा मुक्ती तुम्ही कशाला द्यावं लागते हो, तुमच्या चरणाची सेवा, तुमचं नाम चिंतन, संतांची संगती करत असताना ती मुक्ती आमच्या घरामध्ये काय होऊन राहतीये, मोक्ष हमाघरी कामाने ते दासी. होय सांगू ऐशी तुका म्हणे म्हणून आनने घे देशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीच्या रे. तुकाराम तुकाराम बोला करका गुरुपद बेमरा